नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 35। आज रमणला खूप काम होतं म्हणून तो काही न खाता पिता निघून गेला होता। त्याने रात्रीच तिला सांगितलं होतं की मी उद्या लवकर जाईन। दुपारी तिने त्याला फोन केला तर त्याने तो घेतलाही नाही। सॉरी, खूपच कामात दिसते आज। बायकोचा फोन घ्यायलाही वेळ नाही त्यांच्याकडे। काही खाल्लं की नाही कोणास ठाऊक, नसणारच खाल्लं। एकदा कामाला सुरुवात केली की त्याचा फडशा पाडल्याशिवाय स्वस्त बसतील ते रमणराव कसले। मग कामाच्या पुढे कोणीही दिसत नाही यांना। आता काय करू? मग तिने त्याला मेसेज करून ठेवला, अहो काही खाल्लं का? आणि तीही काम करत बसली। तिने पुन्हा 2 तासांनी फोन पाहिला, त्यानं अजूनही मेसेज पाहिला नव्हता आणि 2:30 वाजले होते। ती अस्वस्थ झाली। एकदा त्याने मी जेवलो असं तोंडाने सांगितलं की तिचा जीव भांड्यात पडणार होता। पण मग तिने पुन्हा फोन लावला, आताही त्याने उचलला नाही आणि तासाभराने तो थोडा रिलॅक्स झाला आणि फोन पाहिला। त्याला अपेक्षा होतीच की तिचे फोन आणि मेसेज असणार। मग त्यानेच तिला फोन केला, काय हो इतके बिझी आहात, फोनही घेत नाही आणि मेसेजला रिप्लाय पण नाही। आपली कोणीतरी काळजी करतंय हे तरी लक्षात असू द्या। ती गाल फुगवून म्हणाली, तू जेवलीस का? त्याचं पहिलं वाक्य। आता मी काय नोकरीला जाते का वेळच्या वेळी खायला आणि माझी इतकी काळजी करायला? आधी तुम्ही जेवलात का ते सांगा। नाही ग, अजून आज जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही। असा कसा वेळ मिळत नाही? काढला की मिळतोच ना वेळ। हो, पण मला आज दिवसभर उपासच करायचा आहे। का बरं? काय गरज आहे उपास करायची? ती भोळ्यापणात विचारत होती। मग आज मी घरी आल्यावरच पोटभर मनसोक्त जेवणार आहे। ते तर तुम्ही जेवाच, पण दिवसभर पोट रिकामच ठेवणार का? आता खाल्लं तर कडकडून भूक कशी लागेल, म्हणून मी माझी भूक राखून ठेवली आहे संध्याकाळसाठी। तिचे पिरियड्स आता संपले होते आणि म्हणून तो तिला असा कोड्यात बोलत होता आणि त्या वेडीला ते कळतच नव्हतं। मग तोच म्हणाला, अगं तसा मी किती दिवस झाला उपाशी आहे ना, आणि तुला साडी घातली त्याचं बक्षीसही राहिलंय। आज सगळा हिशोबच पूर्ण करणार आहे बघ मी, म्हणून मी आता जेवत नाही, संध्याकाळीच जेवेन पोटभर। आणि ती ईश्य म्हणून लाजायला लागली। बरं सोनू, सांग तू जेवलीस का? हो, आणि तुम्ही? अगं खरंच वेळ नाही मिळाला, पण आता खातो काहीतरी थोडंसं। तशी जेवणाची वेळ निघून गेली आहे। आणि ऐका ना, त्या दामले काकू आहेत ना, त्यांनी मला बोलावलं आहे। का? कशासाठी? अहो त्यांच्या सुनेची आज मंगळागौर आहे त्यासाठी। दामले काकू म्हणजे त्यांची शेजारी रमणची आई आणि त्यांच्यात खूप छान मैत्री होती। दोघीही समवयस्क, रमण आणि त्यांचा मुलगा दोघंही एकाच वर्षी जन्मलेले। शाळेतही दोघांना एकत्रच घातलं आणि त्यांचा रमणवर खूप जीव होता। त्याची आई वारली आणि त्यांनी रमणला खूप सावरलं होतं। एवढासा रमण आणि चिमुकली प्रीती, कसं होणार या लेकरांचं? नातेवाईक आले आणि 4 दिवस राहून सांत्वन करून निघून गेले। पण पुढे काय? दामले काकूंनी रमण आणि प्रीतीला सावरलं। प्रीती वयात आली, तिला पिरियड सुरू झाले आणि खूप घाबरली होती ती। तेव्हा त्यांनीच तिला खूप समजावून सांगितले, अगदी आईसारखं। रमण त्यांना आईच्या जागीच मानायचा। सोनाली जेव्हा आडमुठेपणा करायची तेव्हा त्यांनीही तिला समजावून सांगितले होते। रमणच्या संघर्षाचा त्या साक्षीदार होत्या। रमणही त्यांचं सगळं ऐकायचा। त्यांच्या मुलाच्या लग्नातही त्यानं खूप मदत केली होती आणि आज त्यांच्या सुनेची मंगळागौर होते आणि सोनाली म्हणाली, जाऊ ना मी? अगं विचारतेस काय मग? जा तू आणि लवकरच जा, त्यांना हवी ती मदत कर। खूप चांगले आहेत त्या, दुसरं कुणाकडे जायचं असतं तर रमणने आडेवेडे घातले असते, पण आता तो काही म्हणाला नाही। सोनाली म्हणाली, मदत करायला मला काय सांगायला हवं का? तुम्ही न सांगताही करणारच की? हो ग, मला माहिती आहे, पण मी आपलं सांगितलं। पण सोनू, आज आई असती ना तर तिनेही तुझे असेच लाड केले असते बघ। आणि तो इमोशनल झाला आणि ती म्हणाली, आई असते तर
त्यांनी लाड केलेच असते, पण त्यांचा मुलगा काय कमी करतोय होय? माझे लाड अगदी भरभरून करतो तो, माझ्यावर प्रेम आईच्याही वाटणीचं. मग तो म्हणाला, ए सोनू, अगदी छान तयार हो हां, खूप सुंदर दिसली पाहिजे माझी बायको. आणि तुला साडी नेसता येईल ना? का येऊ साडी नेसवायला? आणि त्याने तिला साडी घातली होती. तो क्षण तिला आठवला आणि तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्याच्या बोटांचा अलवार होणारा स्पर्श आठवून ती क्षणभर शहारली आणि तो म्हणाला, सगळे दागिने घाल हा, कंजूसपणा अजिबात करू नकोस. आणि तो मधाळ आवाजात हळूच म्हणाला, आणि दागिने काढायचा. तुला कंटाळा आला तर मी आहेच की, आलो की काढतो तुझे सगळे दागिने, तेही अलगद. आणि ती ईष्य म्हणून लाजली. ए पण सोनू, तुला गजरा तर हवाच ना. पण काय करणार आता, एखाद्या वेळ नसला तरी चालेल असं ती म्हणाली. असं कसं चालेल? गजऱ्याशिवाय माझी सोनूराणी शोभून तरी दिसेल का? मग तुम्ही येणार आहे का आत्ता घेऊन? आलो बघ, मी आलो असतो ग, पण खरंच खूप काम आहे आज, राहू द्यावं. इतकं काय होतं नाही. नसला गजरा म्हणून बरं, चला ठेवते फोन आणि संध्याकाळी लवकर याल ना. म्हणजे काय, आज मला माझ्या लाडक्या बायकोकडून बक्षीस मिळणार आहे. लवकर घरी येणारच ना मी. पण 9 तरी वाजतील. ए सोनू, एक किस दे ना ग. आता नाही वाटत, काम करू. हेही कामच आहे की, दे ना एक. काय ग, हवं तर माझ्या बक्षिसाचं व्याज आहे असं समज. मी नाही जा. काय ग सोनू, दिवसभर उपाशी आहे ना नवरा, त्याचं तोंड गोड नाही करणार तू? तो तिला खूपच लाडी गोडी लावत होता. नाही म्हणजे नाही, तुम्हाला मी सांगितलं ना, सब्र का फल मीठा होता है म्हणून. बरं बाई, करतो सब्र, चल ठेवतो. आणि 1.5-2 तासाने सोनालीने तयारी केली. ती खूप छान तयार झाली होती. प्रीतीच्या घरी पूजेसाठी घातलेली काष्टा साडी आज तिने घातली होती. त्याने बजावून सांगितले म्हणून तिने भरपूर दागिने घातले. आणि मी आल्यावर काढतो संध्याकाळी असं म्हणाला तो. ते आठवून मनातल्या मनात हसायला लागली. हिरव्या बांगड्या होत्या आधीच हातात, पण त्यात अजून भर घातली आणि हातभर बांगड्या घातल्या आणि चंद्रकोर लावली, लिपस्टिक लावली आणि थोडी डार्क लावली. आज खूप सुंदर, अगदी नक्षत्रासारखी दिसत होती ती. सगळं झालं की काही राहिलं अजून असं तिला वाटत होतं. काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं. पण काय, आता रमणराव असते तर लगेच सांगितलं असतं त्यांनी आणि ती कमी पण पूर्ण केली असती स्वारींनी लगेच. आणि तिचा हात केसांकडे गेला आणि तिच्या लक्षात आलं की गजरा राहिला आहे. आज पहिल्यांदाच असं घडणार होतं की ती गजऱ्याशिवाय तयार झाली होती. आणि अचानक बेल वाजली. काकूंनीच कोणाला तरी बोलवायला पाठवले असेल बहुतेक असं म्हणून तिने दार उघडलं तर दारात एक पार्सल घेऊन मुलगा उभा होता. तिने आश्चर्याने पाहिलं. कोणाचं असेल हे? त्यानं तिचंच नाव घेतलं, पत्ताही त्यांचाच होता. आणि मग तिने ते उघडून पाहिलं आणि ती खूप खूप आनंदित झाली, कारण स्वारींनी तिच्यासाठी गजरे पाठवले होते, तेही मोगऱ्याचे. टपोऱ्या कळीचे. पार्सल उघडले तसं घरभर भरून गेलं त्या वासाने आणि तिचा आनंद गगनात मावेना. किती प्रेम करतात रमणराव म्हणे. आई असती तर खूप लाड केले असते माझे. हे लाड चाललेत ते काही कमी आहेत का? पण सॉरी, इतकी लाड करते म्हटल्यावर त्या तर त्यांच्या आई आहेत. नक्कीच त्यांनी यापेक्षा जास्त लाड केले असते. आणि दोघांच्या लाडाने माझं काय झालं असतं हा विचार करूनच ती हसायला लागली. आणि त्याचा फोन आला. काय ग, मिळाले ना गजरे? हो, पण काय गरज होती? तुला नसेल पण मला होती ना गरज. मला तुला विना गजऱ्याची नटलेली पाहूश वाटत नाही. सवय झाली आहे ना मनाला आणि डोळ्यांनाही. ये, तू तयार झाली असशील ना, आता पटकन गजरा घाल आणि फोटो पाठव मला. मी नाही का ग? आज काय सारखं सारखं नाही नाही चाललंय तुझं? माझं ऐकणार नाही का काहीच? वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कसा मी पाठवलेला फोटो सगळ्यांना दाखवून मला चिडवलत अशी ती गाल फुगून म्हणाली. आणि तो खूप खूप हसायला लागला. अरे बापरे, अजून लक्षात आहे का तुझ्या?
मग किती हसत होत्या सगळ्याजणी मला आणि तुम्हीसुद्धा. पण आता नाही तसं करणार. तरी पण मी नाहीच पाठवणार. मला पाहायचं असेल तर तुम्हीच या लवकर घरी. आणि तिने घड्याळात पाहिलं. 7 वाजले होते. ही त्याची नेहमीची घरी येण्याची वेळ. पण आज खूप काम होतं म्हणाले होते ते, त्यामुळे 9 साडेनऊ वाजतील घरी यायला. अगं खरंच विश्वास ठेव की माझ्यावर. नाही, या बाबतीत मी नाही ठेवू शकत तुमच्यावर विश्वास. तुम्ही कधी काय चावटपणा कराल काहीही सांगता येत नाही. आणि तेही खरंच होतं. रमणला कधी काय सुचेल आणि तो कधी काय करेल याचा अंदाजच कोणी लावू शकत नव्हता. नाहीच पाठवणार का गं फोटो? नाही, पण मला तू नटलेली पहिल्यांदा कशी दिसणार सांग बरं. आता मी ते कसं सांगू? तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हीच करा काहीतरी. आणि इतक्यात बेल वाजली. आता नक्कीच कोणीतरी बोलवायला आलं असेल. उशीर झाला मला असं म्हणून तिने दार उघडलं आणि दारात साक्षात रमणराव. आणि ती खूप हसायला लागली. ती अशी सुंदर तयार झाली की सर्वात आधी तिला त्यानंच पाहावं. तिचं पहिलं कौतुक त्यांनीच करावं अशी तिची इच्छा असते. आणि तिची इच्छा पूर्ण झाली होती. तो तिला पायापासून डोक्यापर्यंत प्रेमळ नजरेने एकटक न्याहाळत होता. आणि त्याची नजर तिच्या डोळ्यात येऊन थांबली. दोघांची नजरानजर झाली आणि त्याने तिला डोळा मारला. तशी तिच्या हृदयात गोड कळी उठली आणि त्या गोड कळीचे हसू तिच्या ओठांवर आलं. तिच्या सौंदर्याने घायाळ होऊन त्याला आत यायचं भानच नव्हतं. आणि त्याच्या मधाळ नजरेत बुडून गेल्याने तिला त्याला आत या म्हणायचं भान नव्हतं. ते असेच काही वेळ उभे होते. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो खट्याळपणा करत म्हणाला, मॅडम तुमचा नवरा उशिरा येणार आहे ना? तोपर्यंत मी आत आलो तर चालेल ना? अजिबात काहीही करणार नाही मी. तो यायच्या आतच निघून जाईन मी. आणि ती हसायला लागली. तुम्ही पण ना, काहीही सुचतं तुम्हाला. आणि तो आत आला. तिनं दार बंद केलं. तुम्ही उशिरा येणार होतात ना? मग कसे आलात लवकर? अगं काम जवळजवळ संपत आलं होतं. जे महत्त्वाचं होतं ते आधी उरकलं आणि बाकीचं उद्या केलं तरी चालेल. आणि काम जास्त महत्त्वाचं की तू? असं तो म्हणाला. आणि तू अजून गजरा नाही घातलास. तुम्ही येणार होता ना? मग मी का घालू? तुला माहीत होतं मी येणार आहे म्हणून? माहीत नव्हतं, पण तुम्ही यावं असं मनापासून वाटत होतं. आणि तुम्ही येणार होता तर तुम्हीच आणायचा ना गजरा. पाठवायची काय गरज होती? अगं माझं काही निश्चित नव्हतं आणि तुला गजरा तर हवाच ना, म्हणून पाठवला. चल ये, माळतो तुला गजरा. आणि त्याने तिला आरशासमोर बसवली. तिच्या आंबाड्यात त्याने गजरा माळून तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर हळुवार किस केला. आणि ती शहारली. तिला आरशात पाहून म्हणाला, अगदी नक्षत्रासारखी दिसतेस. खूप खूप सुंदर. तुम्ही पाहिले का कधी नक्षत्र? तिनं त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम विचारले. हो, आणि कसं दिसतं ते? अगदी माझ्या बायकोसारखं. गोरो गोरो, तेजस्वी, बोलक्या डोळ्यांचं, गोबऱ्या गालाचं, लांब रेशमी केस असलेलं, नाजूक गुलाबी ओठाचं. असं तो तिच्या खूप जवळ येत म्हणाला. आणि माझी बायको अगदी त्याच नक्षत्रासारखी दिसते. आणि ती लाजून खाली बघू लागली. सॉरीशी बोलण्यात मी जिंकेल का कधीतरी, असं मनात म्हणत ती गप्प बसली. तुम्हाला भूक लागली असेल ना? मी शिरा करते छान तुपातला, असं म्हणून ती जायला निघाली. इतक्यात तिला त्यानं हात धरून जवळ ओढलं आणि मिठीत घेऊन म्हणाला, अगं राहू दे ग, तुला बघूनच माझं पोट भरलंय. हो का? मग तर बरंच झालं की. माझा रोज जेवण बनवण्याचा त्रास कमी होईल ना? ती हसत म्हणाली. जेवण बनवण्याचा त्रास कमी होईल, पण दुसरा त्रास मात्र वाढेल. चालेल ना तुला? असं तो तिच्या कानात हळूच म्हणाला. आणि ती हो पण नाही आणि नाही पण नाही काहीच बोलेना. मग त्याने तिला आणखीन घट्ट मिठी मारली आणि तीही त्याच्या बळकट मिठीत हरवून गेली. त्याने बोटांची जादू करून तिच्या पाठीवर अलगद बोटे फिरवायला सुरुवात केली. तिच्या भोवतीची मिठी घट्ट आणखीन घट्ट केली.
4-5 दिवसांचा सक्तीचा विरह सहन करून दोघेही मिलनास उत्सुक झाले होते. दामले काकूंचा कार्यक्रम होता म्हणून, नाहीतर त्यानं तिला जाऊच दिलं नसतं. तो आता खूप उतावीळ होत चालला होता आणि त्याने तिचा चेहरा हातात घेत तिच्या ओठांना किस करणार इतक्यात तिनं आडवा हात लावला आणि म्हणाली, रमणराव, मी इतकी तयार कशासाठी झाले आहे? मला जाऊ द्या ना. नको जाऊस, तुला सोडूच वाटेना. पण आधीच मला उशीर झाला आहे आणि अजून रात्र व्हायची आहे. थोडं थांबा. आता तू खूप ऐकलं हा तुझं. इतकं तर मी माझं पण ऐकत नाही, हो का? मग माझं का ऐकता? कारण मी माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम करतो. सॉरी शब्दांचे खेळ करण्यात एकदम माहीर, समोरच्याची पट्टी पाडून नकाराचा होकार मिळवण्यात एकदम तरबेज. अहो सोडा ना, खरंच जाऊ द्या ना. आणि इतक्यात बेल वाजली. त्याने दार उघडले. रमण दादा, आईने सोनाली वहिनीला लवकर बोलावलं आहे, दामले काकूंची मुलगी म्हणाली आणि रमण तोंड बारीक करून हसत म्हणाला, हो ही काय तयारच आहे, येईल हा, तू हो पुढे. नाही, आईने मला तिला घेऊनच यायला सांगितलं आहे. कुठे आहे ती? असं म्हणून ती आत आली आणि अय्या किती गोड दिसतेस वहिनी, असं म्हणून तिचं कौतुक केलं. आणि दादा, आई म्हणाली आहे की तू पण तिकडेच जेवायला ये, कळलं? हो म्हणत नंदी बैलासारखी त्यानं मान डोलावली. चल ग वहिनी, सगळ्या जणी आल्या आहेत, आज धम्माल करूया आपण. आज रात्रभर खूप खेळ खेळूया. आणि हे ऐकून रमण जवळजवळ ओरडतच म्हणाला, रात्रभर? हो रात्रभर. हे मंगळागौरीचे खेळ खेळत असतात आणि जागरण करायचं असतं. अरे बापरे, मग माझ्या खेळाचं काय? मी माझा खेळ कोणासोबत खेळू? असा तो मनात म्हणाला. आणि त्याचा चेहरा पाहून सोनालीला खूप हसू आलं, कारण त्याच्या मनात काय चालू आहे हे तिला चांगलंच ठाऊक होतं. आणि तो आतल्या खोलीत गेला आणि त्याने तिला हाक मारली, कारण त्याला तिचा किस घ्यायची खूप इच्छा होती. सोनाली बेडरूममध्ये गेली आणि काकूंची मुलगी पण तिच्या मागे मागे गेली. आणि रमण पुन्हा डोक्याला हात लावून म्हणाला, कबाब में हड्डी, काय रे, झालं का तुझं? आम्ही जातो म्हणून सोनालीच्या हाताला धरूनच घेऊन गेली. आणि तो म्हणाला, गेली हड्डी माझा कबाब घेऊन. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.